मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी आणि युवा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 6 रोजी तहसीलदार महाएल्गार मोर्चा काढण्यात आला। यावेळी कर्जमुक्ती, खड्डेमुक्ती, महावितरणच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हातात रुमणे घेऊन लग्नाचा निषेध केला। मुदखेड तालुका युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी गाढे यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी रुमणे मोर्चाचं आयोजन केलं होतं। काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, प्रदेश काँग्रेसचे सचिव श्रावण रापणवाड यांच्या नेतृत्वाखाली भव्य रुमणे मोर्चा शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकातून काढण्यात आला। यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतला। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कर्जमुक्ती, खड्डेमुक्ती, 3 फेज लाईट या मागण्या तातडीने मंजूर करण्यासंदर्भात फलक लक्ष वेधून घेत होते। शेतकऱ्यांचा महाएल्गार रुमणे मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। यावेळी काँग्रेस आणि युवा काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना देण्यात आले। यावेळी काँग्रेस कमिटीचे नांदेड जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, प्रदेश सचिव श्रावण रापणवाड, काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, काँग्रेस शहराध्यक्ष कैलास गोडसे, अध्यक्ष राज बहादूर कोतावन, माजी उपाध्यक्ष करीम खान, तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौसभाई तेजा पाटील, तालुका उपाध्यक्ष दादाराव पाटील, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, उपाध्यक्ष सूर्यकांत चंदते, सचिव अतिक अहमद, अविनाश चंदते, गिरीश कोतावार, सुरेश ढगे, राधेश्याम ढगे, मोहन भाई फुलारी, इक्बाल कुरेश, श्रीनिवास माधवाड, बालाजी गुलेघाट, विश्वनाथ पवार, पंढरी पाटील पवार सह आदींची उपस्थिती होती। शेतकऱ्यांचा गेल्या अनेक वर्षापासून झालं मुदखेड तालुक्याचा स्तरावरचा हा शेतकऱ्यांचा मोर्चा होता। तर या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्या वतीनं हा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। कारण अदानी अंबानीचं कर्ज मुक्त होतं, पण शेतकऱ्यांना मात्र कर्ज माफ केल्या जात नाही। त्यांना म्हणून आम्ही मागणी केली की माफी नाही, गुन्हेगार नाही शेतकरी कर्ज घेऊन केलं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, पीक विम्याचे पैसे तातडीने दिले पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवं कर्ज मिळत नाहीये, ते नवं कर्ज शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे। खड्डे इतके भयानक झालेत, हा माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, पण खड्डे असल्यामुळं इथं लोकांचं जीवन प्रचंड हवालदिल झालेलं आहे। त्यामुळं खड्डेमुक्त रस्ते करा ही मागणी। 3 फेजची लाईट 12 तास दिवसा मिळाली पाहिजे, रात्रीची पाळी बंद झाली पाहिजे, 8 तासाची तुटपुंजी यूज शेतकऱ्यांना दिली जाते। त्यामुळे ही आमची मागणी आहे की 12 घंटे 3 फेजची लाईट दिली पाहिजे। त्याचबरोबर निराधारांचे पैसे दिले पाहिजे, डीपी जळाला तर 24 तासात मिळाला पाहिजे, शेतात सिंगल फेज दिली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय लाईटच्या संदर्भानं मुदखेड तालुक्याला स्वतःचं 132 केवीचं केंद्र नाही आणि 33 केवीचे इथं तुटपुंजे केंद्र आहेत। म्हणून आमची मागणी आहे की तालुका आहे हा, या तालुक्याला 132 केवीचं केंद्र असावं आणि काही ठिकाणावरती वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीचं नुकसान होतंय, त्यासाठी उपाययोजना केल्या जाव्यात। या आणि अशा मागण्यांसाठी आज हा काँग्रेस पक्षाचा भव्य असा रुमण मोर्चा मुदखेड तहसील कार्यालयावरती सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काढलेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।